तर इकडे मुंबईमध्ये आज दोन्ही शिवसेनांचे दसरा मेळावे होणार आहेत। शिवतीर्थावर ठाकरेंची तर नेस्को सेंटरमध्ये शिंदेंची तोफ धडाडणार आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांना महत्त्व आहे। दसरा मेळाव्यांसाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। राज्यभरातून कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। धनंजय, सध्या शिवतीर्थावर आहेत दादरमध्ये, जिथे ठाकरेंचा मेळावा पार पडणार आहे। धनंजय, काय नेमकं वातावरण आता पाहायला मिळतंय? कारण संध्याकाळी मेळावा असला तरी शिवसैनिकांमध्ये उत्साह अगदी सकाळपासून असतो। विक्रांत, सध्या मी या शिवतीर्थावर आहे आणि ज्या ठिकाणाहून उद्धव ठाकरे हे भाषण करणारे त्याच मंचावर सध्या मी उपस्थित आहे। आणि आपण जर पाहिलं तर तयारी आता ही अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। आणि जो आपण समोर हा फलक पाहतोय, जो बॅकड्रॉप आहे या स्टेजचा, त्यावर एक लिहिलेलं वाक्य आहे, ते म्हणजे विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा। आज ठाकरेंची तोफ ही याच शिवतीर्थावरून धडाडणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे आज काय नेमकं कार्यकर्त्यांना संबोधतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। फक्त कार्यकर्त्यांचं किंवा पक्षातील पदाधिकाऱ्यांचं, नेत्यांचं नाही, तर संपूर्ण देशाचं, राज्याचं लक्ष जे आहे ते आजच्या या भाषणाकडे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर समोरच्या बाजूला जे आहे ती जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आसन व्यवस्था आपण पाहू शकतो कशा पद्धतीने करण्यात आली, कारण की राज्यात गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहतो तर पाऊस पडताना पाहायला मिळतोय। मुंबईत सुद्धा गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाचा जोर हा पाहायला मिळतो। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात जे आहे ते पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। चिखल जो आहे तो आपल्याला या संपूर्ण मैदानावर पाहायला मिळतो। आणि अशामध्येच शिवसैनिक हे मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी उपस्थित असतात आणि त्याचमुळे त्यांची बसण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे मैदान संध्याकाळी शिवसैनिकांनी कशा पद्धतीने भरते, त्याचबरोबर पाऊस जर पडला तर कशा पद्धतीने शिवसैनिक या पावसात उभे राहून आजचा हा दसरा मेळावा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी इथे उपस्थित असतात हे पाहावं लागेल। कारण की दरवर्षी दसरा मेळाव्याच्या वेळेस नाचत गाजत या, गुलाल उधळत या आणि विचारांचं सोनं लुटा असं म्हणत शिवसैनिक हे मोठ्या संख्येने दादरच्या या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात येत असतात। ही सकाळची दृश्य आहे, अंतिम टप्प्यातली तयारी आहे विक्रांत। ही खरं तर अंतिम टप्प्यात ही तयारी आलेली आहे। समोरची जी बाजू आहे, जी आपल्याला आता दृश्य दिसत आहेत, तिथे काही महत्वाचे नेते, पदाधिकारी यांची बसण्याची ही व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि नेहमीप्रमाणे आपण जर पाहिलं तर असा भव्य दिव्य असा हा मंच तयार करण्यात आलेला आहे। आणि याच मंचावर आपण जर पाहिलं तर दसरा मेळावा 2 ऑक्टोबर आणि मशाल हे चिन्ह आणि त्याचबरोबर विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा। आता खरं तर यामध्ये एक गोष्ट महत्वाची विक्रांत, ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे, ती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची। आणि त्याचबरोबर त्यांचं जर आपण पाहिलं तर नेमकं या सगळ्या एकत्र येण्याच्या घडामोडींमध्ये सुद्धा गाठीभेटी वाढलेल्या पाहायला मिळाल्या। त्यामुळे एक शक्यता अशी सुद्धा वर्तवण्यात येते की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, अशी एक चर्चा सुद्धा आहे। मात्र हे सगळं असतानाच एक वाक्य जे मी म्हणतोय ते महत्वाचं, ते म्हणजे विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा। आणि वारंवार आपण जर पाहिलं तर या आधी सुद्धा एक गोष्ट सांगितली गेली, ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा ठाकरे हेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किंवा मुंबई महानगरपालिकेवर निवडून येतील अशी वारंवार जी त्यांच्या पक्षांच्या नेत्यांकडून सुद्धा वक्तव्य जे आहे ते करण्यात आलं होतं। त्यामुळे मागचा स्लोगन फार महत्वाचा आहे। दुसरीकडे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर जे आहे ते भगवमय झालेला आहे। विजयादशमीच्या निमित्ताने आज शिवसैनिक हे मोठ्या संख्येने विचारांचं सोनं लुटायला येतील। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आज त्यांच्या कार्यकर्त्यांना देणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे। दिवसभर तुमच्याकडून अपडेट घेत राहू। धन्यवाद धन्यवाद धनंजय या सगळ्या माहितीसाठी।